हरिओम. प्रवचन क्रमांक 25, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 127 ते 133. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 127. जे देहची आपणपे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही. ओवी क्रमांक 128. हे यज्ञोपकरण सकळ, नेण तसा ते बरळ, अहंबुद्धी केवळ भोगू पाहती. स्वतःला देह असे समजून जे लोक विषय ही भोग्य वस्तू आहे असे समजतात आणि ज्यांना या पलीकडे अन्य काही जाण नसते, ते असे हे भ्रांत बुद्धीचे लोक वास्तवात यज्ञाचे साधन असलेले असे सर्व धन अहंकाराने त्याचा स्वतःच्या उपभोगासाठी उपयोग करतात. वास्तवात सर्व विषयवस्तू स्वधर्माने प्राप्त स्वकर्मरूप यज्ञ करण्यासाठी आहेत. म्हणजे देह जीवित राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याचा उपयोग करायचा. देह स्वधर्माने प्राप्त स्वकर्मरूपी यज्ञ करण्यासाठी जीवित ठेवायचा. याशिवाय अन्य काम, क्रिया, कर्म करायचे नाही. अशा प्रकारे स्वधर्माने प्राप्त स्वकर्मरूप यज्ञ केल्यावर जो मोबदला मिळेल त्यामध्ये देहाच्या गरजा भागवायच्या. अशा देहाने स्वकर्मयज्ञ करून उर्वरित वेळी सगुणोपासना करून ध्यान समाधी योगे निर्गुण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे दार्शनिक व्हायचे, साक्षात्कारी व्हायचे. स्वस्वरूप प्राप्त करून त्याप्रमाणे अन्य जणांना यासाठी मार्गदर्शन करायचे. हेच आध्यात्मिक जीवन आहे. असे जे करत नाहीत ते कसे आहेत ते पुढील ओवीत सांगितले आहे. ओवी क्रमांक 129. इंद्रिय रुची सारिखे, करविती पाक निके, ते पापिये पातके सेविती जाण. ओवी क्रमांक 130. संपत्ती जात आघवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. ओवी क्रमांक 131. हे सांडोनिया मूर्ख, आपण पेया लागी देख, निपजविता पाक नानाविध. जे आपल्या इंद्रियांचे लाड पुरवण्यासाठी निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करतात ते पापच भक्षण करत आहेत हे जाण. आपली जितकी संपदा आहे ती सर्व हवनरूप म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्मरूप यज्ञ करण्यासाठी साधन आहे. म्हणून ती स्वधर्माने प्राप्त स्वकर्मरूप यज्ञ करून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला अर्पण करावी. हे असे करणे सोडून मूर्ख लोक त्याचा उपयोग स्वतःसाठी विविध प्रकारे अन्नपदार्थरूपी उपभोग घेण्यासाठी करतात. शिकलेले जे नोकरी करतात ते गरजेपेक्षा भरपूर जास्त कमावतात. जे शिकलेले परंतु स्वतःचा व्यवसाय करतात ते 2 क्रमांकाचा पैसा जमा करतात. व्यावसायिकही यांचीच री ओढतात. कलाकारही या स्पर्धेत सहभागी आहेत. ही त्यांच्या बुद्धीची, कौशल्याची कमाई आहे. त्याचा त्यांनी आरामात जगण्यासाठी जरूर विनियोग करावा. परंतु याला कुठेतरी काहीतरी मर्यादा असावी. असे लोक एका वेळेला चैनीसाठी जो खर्च करतात तेवढी बहुतांशी जनतेची, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठीची कित्येक महिन्याची कमाई असते. अतिसंपदा फार अल्पकालामध्ये आपदा शिक्षा देते. असे धनिक कधीही आनंदात नसतात. एकतर देहाला अस्वास्थ्य असते किंवा असे मानसिक आजारी असतात. एका वेळच्या जेवणाला एका माणसासाठी काही हजार रुपये देताना दररोज एक वेळही जेवण न मिळणाऱ्यांची आठवण करा. हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून बालकामगार म्हणून राबत आहेत, त्यांना आठवा. नाच करत असलेल्या बाईवर
लाखो रुपयांच्या नोटांचा पाऊस पडताना सीमेवर प्राण अर्पण करणाऱ्या कुटुंबियांची आठवण येऊ द्या. या आणि अशा अन्य गोष्टी हे यज्ञाचे विषय आहेत. यासाठी तुमचा जास्तीचा पैसा सत्कारणी लावा, हाच यज्ञ आहे. सध्याच्या काळात आध्यात्मिक सद्गुरू म्हणून देश परदेश येथे मिरवणारेही काय प्रकारचे अध्यात्म शिकवतात. वा वा रे सद्गुरू, क्या बात है. जास्त काही लिहायला नको. अशा गुरूंनी मानवाला त्याच्या सत्य आत्मस्वरूपाची जाणीव करून देऊन त्याला आत्मपरब्रह्माच्या यात्रेला मार्गस्थ करायचे असते. परंतु हे सद्गुरू सांगतात, मीच परमात्मा आहे, माझीच पूजा करा. ओवी क्रमांक 132. जिही यज्ञू सिद्धी जाये, परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होय म्हणूनिया. ओवी क्रमांक 133. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण, विश्वा यया. ज्या अन्नाच्या द्वारे यज्ञ सिद्ध होतो आणि परमात्मा संतुष्ट होतो, ते अन्न साधारण नाही, असाधारण आहे. म्हणून ते अन्न ब्रह्मरूप आहे असे समज. कारण अन्न हे सर्व जगाच्या जगण्याला कारण आहे. अन्न संपूर्ण जगामधील जीवांना जीवित ठेवणारे आहे. या अन्नाला गौण लेखू नका. ते प्रथम पूजनीय आहे. परंतु काही जीव अन्न जरुरीपुरतेही मिळवू शकत नाहीत. अशांपैकी मेहनती, प्रामाणिक, सत्वगुणी जे जीव आहेत, अशांना विपुल अन्न असणाऱ्यांनी जगायला आधार देणे हाच यज्ञ आहे. वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करून मेणबत्ती लावून ती टाळ्या पिटत फुंकताना आपल्याला देवाने कशाला जन्माला घातले असा टाहो फोडत डोक्याला हात लावून अन्नावाचून तडफडणाऱ्या जीवांना जगण्याची उमेद द्या. मुलामुलींच्या लग्नामध्ये काही कोटी रुपये खर्च करून दिवसाला 10 वेळा जेवू शकणारे एकत्र जमवून त्यांना जेवायला घालण्यात काय तथ्य आहे. त्यापेक्षा असंख्य मानव जगण्यासाठी धडपडत आहेत, त्यांना जेवू घाला. हे असे करणे हाच यज्ञ आहे. येथे काही जणांना रास्त शंका निर्माण होईल की जे आपल्याला देवाने कशाला जन्माला घातले असा टाहो फोडत आहेत, अन्नावाचून तडफडत आहेत, जगण्यासाठी धडपडत आहेत, ते त्यांचे गतसंचित प्रारब्ध नियत आहे. मग त्यांना ते भोगून संपवू दे. जर त्यांना आपण मदत केली तर त्यांचे संचित प्रारब्ध नियत समाप्त होणार नाही. ही शंका वरवर बरोबर वाटते. परंतु अशांना त्यांचे संचित प्रारब्ध नियत समाप्त करण्यासाठी तडफड हा मार्ग नसून त्यांनी कर्मयोग करूनच ते समाप्त होणारे आहे. संचित प्रारब्ध नियत हे ज्याचे त्याने स्वतः उपभोगूनच समाप्त होते हे समजून घ्यावे. यासाठी त्यांच्या हाताला काम, क्रिया, कर्म हवे. त्यासाठी रोजगार निर्माण करायला हवा. त्यासाठी अतिरिक्त संपदेचा साठा ज्यांनी केला आहे त्यांच्याकडून अशी संपदा तिजोरीत बद्ध करून नको ते उद्योग होण्यापेक्षा ती संपदा मुख्य प्रवाहात वाहती झाली पाहिजे. यासाठी सरकारने धोरणात्मक योजना आखून अशी संपदा रोजगार निर्माण होण्यासाठी वापरायला पाहिजे. लाडक्या भाऊ बहिणींना धन वाटून त्यांना आयतोबा करून त्यांचे संचित प्रारब्ध नियत बदलणार नाही. ते तसेच राहील आणि त्यांना कायम जन्म मरण असे फेरे घेत अमुक्त राहावे लागेल. ज्याने त्याने विचार करावा. हरिओम.